जमिनीच्या वादातून वृद्धाला जिवंत जाळल्याची घटना नाशिकमधील निफाड परिसरात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. निफाड येथील खर्डी सारोळे गावातील कचरेश्वर नागरे यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत 80 वर्षीय वृद्ध नागरे हे 95% भाजलेत. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता त्यांचा मृत्यू झाला. नागरे यांच्या अंगावर डिझेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न शेजारी राहत असलेल्या कुटुंबियांकडून झाल्याचं नागरे यांच्या कुटुंबांचं म्हणणं आहे. काय नेमकी घटना घडली? निफाड तालुक्यातील सारोळे थडी या गावातील नांदूर मधमेश्वर शिवारात कचेश्वर महादेव नागरे आणि चांगदेव महादेव नागरे यांच्यात शेतीच्या वादातून 7-8 वर्षापासून वाद सुरू होता. पण माझे वडील कचेश्वर महादेव नागरे आणि आई जिजाबाई नागरे हे दोघेच वयोवृद्ध असल्याने एकटेच राहत होते. भाऊ शेजारी राहत होता, पण तो कामाच्या निमित्तानं बाहेर गेला होता. आणि त्यांनी एकांताचा फायदा घेतला आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती डिझेल सदृश काहीतरी वस्तू फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून त्यांनी पळ काढला. आता ह्या घटनेला 24 तास पूर्ण झालेले आहे, परंतु अजूनही त्यांना पकडलेलं नाहीये. आमच्या नातेवाईकांच्या अग्रेसिव्हपणामुळे आम्ही आता जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे. डिझेल सदृश काहीतरी वस्तू अंगावर फेकली आणि जाळण्याचा काडी लावून जाळण्याचा प्रयत्न केला जीवे मारण्याच्या उद्देशानेच. आणि रात्री अशा प्रकारे जवळपास 90% ते बर्निंग त्याच्यात झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी आपलं वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु वस्ती आजूबाजूला माणसं नसल्या कारणामुळे ते उशीर झाला आणि रात्री साधारण 8:30च्या दरम्यान त्यांना देवाज्ञा झाली. कचेश्वर महादेव नागरे यांचे धाकटे बंधू चांगदेव महादेव नागरे, त्यांचा मुलगा रवींद्र चांगदेव नागरे आणि निलेश चांगदेव नागरे आणि त्यांच्या बायका यांनी हे कृत्य केलं आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका देखील नागरिक कुटुंबियांनी घेतल्यानं पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.